नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरी या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर पुरुषांच्या हॉकी विश्वचषकाची विजेतेपद कोणी पटकावले आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच पुरुषांच्या हॉकी विश्वचषकाचे विजेतेपद हे जर्मनी या देशानं पटकावलेलं आहे. आणि जर्मनीने अंतिम सामन्यामध्ये बेल्जियमला हरवून ही स्पर्धा जिंकलेली आहे. आणि तसेच जर्मनीने हा हॉकी विश्वचषक कितव्यांदा जिंकलेला आहे? तर जर्मनीने हा हॉकी विश्वचषक तिसऱ्यांदा जिंकलेला आहे. याआधी जर्मनीने हॉकी विश्वचषकाची विजेतेपद 2002 आणि 2006 मध्ये पटकावले होते. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चलत जा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. सलग 5 वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन या कितव्या अर्थमंत्री ठरल्या आहेत? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. तर आता सलग 5 वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन या 6व्या अर्थमंत्री ठरलेल्या आहेत. आणि त्यांच्या आधी अशी कामगिरी अरुण जेटली, पी चिदंबरम, यशवंत सिन्हा, मनमोहन सिंग आणि मोरारजी देसाई यांनी केलेली आहे. यांनी सुद्धा सलग 5 वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. आणि त्यानंतर आता अशी कामगिरी करणाऱ्या निर्मला सीतारामन या 6व्या अर्थमंत्री ठरलेल्या आहेत. आणि आता 2017 पासून अर्थसंकल्प हा दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी संसदेत मांडला जात आहे. आणि आता या वर्षीचा अर्थसंकल्प सुद्धा 1 फेब्रुवारी रोजी संसदेत मांडण्यात आलेला आहे. आणि आता इथे निर्मला सीतारामन यांच्याविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर पहा, निर्मला सीतारामन यांनी सीतालक्ष्मी रामास्वामी महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात पदवी प्राप्त केलेली आहे. तसेच त्यांनी JNU विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे. आणि आता त्या भारताचे अर्थमंत्री हे पद कधीपासून भूषवत आहेत? तर 30 मे 2019 पासून त्या भारताच्या अर्थमंत्री हे पद भूषवत आहेत. आणि त्याचप्रमाणे भारताच्या पूर्णवेळ अर्थमंत्री पद सांभाळणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. आणि तसेच त्यांनी 2003 ते 2005 या दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य म्हणून देखील कार्य केलेलं आहे. बरं, मग तुम्हाला एक्झाममध्ये असं विचारलं की सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प कोणी सादर केलेला आहे? तर आतापर्यंत सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प हा मोरारजी देसाई यांनी सादर केलेला आहे. यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. आणि यानंतर पी चिदंबरम आणि प्रणव मुखर्जी यांचा क्रमांक लागतो. या दोन्ही व्यक्तींनी 9 वेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. आणि पहा, भारतामध्ये ब्रिटिशांच्या काळात 7 एप्रिल 1860 रोजी पहिला अर्थसंकल्प जेम्स विल्यम यांनी मांडला होता. आणि तसेच भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प षण्मुखम चेट्टी यांनी 26 नोव्हेंबर 1947 रोजी मांडला होता. आणि आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच केलेल्या घोषणेनुसार कोणते शहर हे आंध्र प्रदेशची नवीन राजधानी असणार आहे? तर नुकतीच आता आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानुसार विशाखापट्टणम ही आता आंध्र प्रदेशची नवीन राजधानी असणार आहे. आणि पहा, 2014 मध्ये आंध्र प्रदेश पासून तेलंगणा विलग झाल्यानंतर हैदराबादला 10 वर्षासाठी या दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी घोषित करण्यात आले होते. पण त्यानंतर 23 एप्रिल 2015 मध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने अमरावतीला आंध्र प्रदेशची पुढील राजधानी म्हणून घोषित केले होते. आणि त्यानंतर 2020 मध्ये आंध्र प्रदेश सरकारने 3 राजधान्या स्थापन केल्या होत्या. आणि त्यावेळेस 3 राजधान्या कोणकोणत्या होत्या? तर अमरावती, विशाखापट्टणम आणि कर्नूल या त्या 3 राजधान्या होत्या. आणि आता अलीकडेच या 3 राजधान्या कॅन्सल करून अमरावतीला आंध्र प्रदेशची राजधानी बनवण्यात आली होती. आणि पुन्हा एकदा आंध्र प्रदेश सरकारने आपली राजधानी बदलून विशाखापट्टणम ही आता नवीन राजधानी म्हणून घोषित केलेली आहे. आणि आता आपण इथं आंध्र प्रदेश या राज्याविषयी सुद्धा थोडक्यात माहिती पाहूया. तर पहा, आंध्र प्रदेशचे सध्या राज्यपाल कोण आहेत? तर विश्वभूषण हरिचंदन हे आंध्र प्रदेशचे राज्यपाल आहेत. आणि YS जगनमोहन रेड्डी हे सध्या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. आणि तसेच आंध्र प्रदेशमध्ये 3 नॅशनल पार्क आहेत. आणि ते कोणकोणते? तर श्री व्यंकटेश्वर राष्ट्रीय उद्यान, राजीव गांधी अथवा रामेश्वरम राष्ट्रीय उद्यान आणि पापीकोंडा राष्ट्रीय उद्यान हे तिन्ही राष्ट्रीय उद्यान आंध्र प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहेत. आणि आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा. 74व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाने प्रथम पारितोषिक पटकावले आहे? तर आता हे प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये जे चित्ररथ असतात त्यांच्यापैकी सर्वोत्तम चित्ररथ निवडण्यासाठी एक पॅनल सुद्धा असतं.
आणि आता या पॅनलनुसार उत्तराखंडचा चित्ररथ हा सर्वोत्तम ठरलेला आहे आणि आता उत्तराखंडच्या चित्ररथाला यामध्ये प्रथम पारितोषिक देण्यात आलेला आहे. आणि आता हा जो उत्तराखंड या राज्याचा चित्ररथ होता याची थीम काय होती, तर या चित्ररथाची थीम मंदिरमाला मिशन अंतर्गत मानसखंड अशी होती. आणि तुम्हाला आता येथे इमेज मध्ये सुद्धा दिसत असेल, या चित्ररथाच्या पुढील भागामध्ये उत्तराखंड मधील जिम कॉर्बेट नॅशनल पार्क दाखवण्यात आलेला आहे. आणि तसेच यावर दाखवण्यात आलेला हा कस्तुरी मृग हा उत्तराखंड राज्याचा राज्य प्राणी देखील आहे. आणि याबरोबरच या चित्ररथामध्ये गढवालची चारधाम यात्रा, कुमाऊं मधील मंदिरमाला मिशन, प्रसिद्ध पौराणिक जागेश्वर धाम यांच्या प्रतिकृतींचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. आणि तसेच आता या क्रमवारीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक कोणत्या राज्याच्या चित्ररथाने पटकावलेलं आहे, तर हे पारितोषिक आपल्या महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाने पटकावलेलं आहे. आणि महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाची थीम काय होती, तर 3.5 शक्तिपीठे आणि नारी शक्ती अशी यावेळेसच्या महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाची थीम होती. आणि पहा, महाराष्ट्रामध्ये जे 3.5 शक्तिपीठे आहेत ती कोणकोणत्या ठिकाणी आहेत याविषयी आपण याआधी पाहिलेलं आहे. तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करा की महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठे ही कोठे कोठे आहेत. आणि तसेच या क्रमवारीमध्ये उत्तर प्रदेश राज्याच्या चित्ररथाला तृतीय क्रमांक देण्यात आलेला आहे. आणि आता हा जो उत्तर प्रदेश राज्याचा चित्ररथ होता हा अयोध्या दीपोत्सव या थीमवर आधारित होता. आणि आता प्रश्न क्रमांक 14 पहा. आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, तर महाराष्ट्र सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची पुरस्कार रक्कम किती करण्यात आली आहे. तर पहा, आता महाराष्ट्र सरकारद्वारे महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात येतो आणि आता नुकतीच या पुरस्काराच्या पुरस्कार रकमेमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि आता या निर्णयानुसार महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी 25 लाख रुपये रोख पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहे. आणि याआधी ही रक्कम किती होती, तर याआधी महाराष्ट्र भूषण विजेत्याला 10 लाख रुपये देण्यात येत होते आणि आता यामध्ये 15 लाखाने वाढ करून ही रक्कम आता 25 लाख रुपये इतके करण्यात आलेली आहे. आणि तसेच पहा, आता हा जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे हा कधीपासून देण्यात येत आहे, तर 1996 पासून हा पुरस्कार देण्यात येत आहे. आणि पहिला पुरस्कार पु ल देशपांडे यांना देण्यात आला होता. आणि तसेच याआधी 2021 साठीचा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार आशा भोसले यांना देण्यात आला होता. तर 2019 मध्ये हा पुरस्कार राम सुतार यांना देण्यात आला होता. आणि आता प्रश्न क्रमांक 5 पहा. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत. आता पहा, रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे जे अध्यक्ष होते त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आलेले आहेत आणि त्यासाठी याची चौकशी करण्यासाठी एक चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. आणि या चौकशी समितीचे अध्यक्ष हे मेरी कोम यांना बनवण्यात आलेला आहे. आणि या चौकशी समितीमध्ये याआधी 5 सदस्य होते आणि नुकतेच आता यामध्ये 6वा सदस्य म्हणून बबिता फोगट यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 6 पहा. आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, तर इस्रोच्या आदित्य L1 प्रकल्पासाठी व्हिजिबल इमिशन लाईन कोरोनाग्राफ या पेलोडची निर्मिती कोणी केली आहे. तर आता हा जो व्हिजिबल इमिशन लाईन कोरोनाग्राफ आहे या पेलोडची निर्मिती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स द्वारे करण्यात आलेली आहे. आणि हा जो पेलोड आहे हा काय करणार आहे, तर सौर कोरोनाचा अभ्यास करण्याचं कार्य या पेलोडद्वारे करण्यात येणार आहे. आणि हा जो VELC पेलोड आहे याचं एकूण वजन किती आहे, तर 196 किलो इतकं या पेलोडचं वजन आहे. आणि आता ही जी आदित्य L1 ही जी मोहीम आहे ही भारताची पहिली सूर्य मोहीम आहे आणि यामध्ये आदित्य L1 ला L1 कक्षेमध्ये स्थापन करण्यात येणार आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 7 पहा. 1 फेब्रुवारी रोजी भारतीय तटरक्षक दलाचा कितवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला आहे. तर नुकताच आता 1 फेब्रुवारी रोजी भारतीय तटरक्षक दलाचा 47वा स्थापना दिवस साजरा करण्यात आलेला आहे. आणि आता जे भारतीय तटरक्षक दल आहे याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे, तर 1 फेब्रुवारी 1977 रोजी याची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि याचं औपचारिक उद्घाटन 19 ऑगस्ट 1978 रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. आणि भारतीय तटरक्षक दलाचं मुख्यालय कुठे आहे, तर नवी दिल्ली येथे याचं मुख्यालय आहे. आणि सध्या आता भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक कोण आहेत, तर वीरेंद्र सिंग पठानिया हे सध्या आता भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक आहेत. आणि आता प्रश्न क्रमांक 8 पहा. अलीकडेच आता कोणत्या राज्याने महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिली आहे. तर आता अलीकडच्याच काळामध्ये उत्तराखंड या राज्याने महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिलेली आहे. आणि आता या मंजुरीनुसार उत्तराखंडमध्ये महिलांना सरकारी नोकऱ्यामध्ये 30% समांतर आरक्षणाचा कायदेशीर अधिकार मिळालेला आहे. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. युरोपियन युनियनने कोणत्या देशात आपल्या पहिल्या उपग्रह प्रक्षेपण केंद्राचे उद्घाटन केले आहे.
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे स्वीडन या देशामध्ये युरोपियन युनियनने आपल्या पहिल्या उपग्रह प्रक्षेपण केंद्राचे उद्घाटन केलेलं आहे. आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. जानेवारी महिन्यात साजरा करण्यात आलेल्या जागतिक कुष्ठरोग दिनाची थीम काय आहे? तर आता 2023 मधील या जागतिक कुष्ठरोग दिनाची थीम ही ॲक्ट नाऊ एंड लेप्रेसी अशी आहे. काय आहे? तर ॲक्ट नाऊ एंड लेप्रेसी ही यावेळेसची जागतिक कुष्ठरोग दिनाची थीम आहे. आणि दरवर्षी जागतिक कुष्ठरोग दिन कधी साजरा केला जातो? तर जानेवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी जगभरामध्ये जागतिक कुष्ठरोग दिन साजरा करण्यात येतो. आणि यावेळेस हा रविवार 29 जानेवारी रोजी होता. त्यासाठी यावर्षीचा जागतिक कुष्ठरोग दिन हा 29 जानेवारी रोजी साजरा करण्यात आलेला आहे. आणि आता हा जो कुष्ठरोग हा जो आजार आहे हा जीवाणूजन्य आजार आहे की विषाणूजन्य आहे? तर हा आजार जीवाणूजन्य आहे आणि हा आजार मायकोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूमुळे होतो. आणि आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. 2023 साठीचा संस्था श्रेणीतील सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार कोणत्या संस्थेला जाहीर झाला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.